नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन चिल्ली। चला तर मग चिकन चिल्ली कशी बनवायची याची रेसिपी बघूया। पावशेर इतकं मी चिकन घेतलं आहे, बोनलेस चिकन आहे हे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ, हळद, अद्रक लसणाची पेस्ट आणि रेड चिल्ली सॉस मी घातला आहे आणि छान सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर चिकन 20 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता मला 20 मिनिटं झाले आहेत, तर त्यानंतर यामध्ये आता एक हंड घातलेला आहे मी फोडून। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी खायचा कलर वापरलेला आहे, रेड कलर वापरलेला आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल। तर छान मी कलर मिक्स करून घेतला आहे यामध्ये। आता गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे। त्याच्यातले एक पीस असे मी चमच्याने गरम तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घेते। चिकनचे पीस तेलामध्ये तळताना चिकन आतून पूर्णपणे शिजलं पाहिजे, अशा प्रकारे तळून घ्यायचं। कुरकुरीत मस्त असं चिकन तळून घ्यायचं। तर मी अशा प्रकारे सगळे चिकनचे पीस तळून घेते। सर्व चिकनचे पीसेस तळून झालेले आहेत, तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर आता आपल्याला चिकन चिल्लीसाठी लागणारा सॉस बनवून घ्यायचा आहे। तर एक कढई घेतलेली आहे, चिकन जे तळलेलं आहे त्याचंच मी तेल वापरलेलं आहे। एक मोठा चमचा होईल इतकं तेल वापरलं आहे। त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, त्यानंतर मिरच्या, मोठ्या आकारामध्ये चिरलेला कांदा, शिमला मिरच, त्यानंतर तेलामध्ये आपल्याला एखादा मिनिट याला कच्चापणा जाईल इतपत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सोया सॉस, रेड चिल्ली सॉस घालायचा आहे। त्यानंतर अर्धा ग्लास होईल इतकं पाणी घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालायची आहे, अर्धा चमचा इतकं कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवलेली आहे। त्यानंतर शेवटी यामध्ये एक मोठा चमचा इतकं टोमॅटो केचप घालायचं आहे। टोमॅटो केचप नसेल तर तुम्ही साखरही वापरू शकता। त्यानंतर तळलेले चिकनचे पीस घालायचे व छान मिक्स करून घ्यायचं। चिकनचे पीस सॉसमध्ये 5 मिनिटे इतके शिजवून घ्यायचे। त्यानंतर तयार आहे आपलं रेस्टॉरंट स्टाईल चिकन चिल्ली। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।